12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। आतापर्यंत आपण फिक्स्ड कॅपिटल या मेथडमध्ये 2 एक्झाम्पल्स पूर्ण केला आहे आणि 3 नंबरचा एक्झाम्पल्स तुम्हाला सगळ्यांना लिहायला सांगितलेलं होतं। तर 3 नंबरचा प्रॉब्लेम्स आपण आज घेणार आहोत। तर मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड। प्रॉब्लेम नंबर 3 आहे। तर त्या प्रकरण असणार की माहिती आपण अकाउंट्स घेणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। पार्टनरची नाव आहेत करण आणि किरण। करण आणि किरण ही पार्टनरची नाव आहे। पर्टिक्युलर्स एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। त्यानंतर दुसरा अकाउंट आहे पार्टनर्स करंट अकाउंट। पार्टनर्स करंट अकाउंट किरण आणि करण पर्टिक्युलर किरण करण ही पर्टिक्युलर्स डेबिट आणि क्रेडिट। तर अशा पद्धतीने आपण 2 अकाउंट्स इथं काढलेले आहेत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स काय करंट अकाउंट काढलेला आहे। कशामध्ये फिक्स्ड कॅपिटल ह्या मेथड मध्ये। प्रॉब्लेम नंबर 3 आहे। तर इन्फॉर्मेशन्स मध्ये बघा काय असणार आहे। करण आणि किरण हे 2 पार्टनर्स आहेत। यांचं पार्टनरशिप फर्मचं नाव आहे मेहता एंटरप्राइजेस आहे। तर हे दोघांनी मिळून काय असणार की रेडीमेड गारमेंटचा बिझनेस सुरू केलेला आहे। तर हे कधी सुरू केलेलं आहे 1 एप्रिल 2019 ला सुरू केलेलं आहे। त्यानंतर ह्या दोघांचं जे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आहे हे 5 लाख रुपये प्रत्येकाचं आहे। म्हणजे थोडक्यात करणचं 5 लाख रुपये कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आहे आणि किरणचं 5 लाख रुपये कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आहे। तरी 5 लाख ईच म्हणते। तर ईच म्हणजे काय असणार आहे हे प्रत्येकाचं 5-5 लाख रुपये कॅपिटल अमाउंट्स असणार आहे। तर रेनारेडी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन किती 5 लाख रुपये ही अमाउंट येणार। 5 लाख आणि 5 लाख 5-5 लाख रुपये काय असणार की कॅपिटलची अमाउंट येणार आहे। त्यानंतर करण हॅज विथड्रॉन ₹20,000 and किरण हॅज विथड्रॉन ₹15,000। म्हणजे काय असणार आहे की जे काय हे दोघांचं पार्टनरशिप बिझनेस आहे व फर्म आहे, ह्या फर्म मधून काय असणार की करणनं किती पैसे काढून घेतलेले आहेत त्यातून 20,000 रुपये हे काय असणार की कॅश या पार्टनरशिप फर्म मधून काढलेले आहेत पर्सनल कामासाठी आणि किरणने किती काढलेले आहेत 15,000 म्हणजे 15,000 रुपये ही अमाउंट काढलेली आहे। तर हे करंट इयर इन्फॉर्मेशन असतं, चालू वर्षाचं इन्फॉर्मेशन असतं। त्यामुळे आपण कुठे घेतले पार्टनर्स करंट अकाउंटला घेतलं जातं। तर ड्रॉइंग कुठे येतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, डेबिटला टू ड्रॉइंग असं आपण इथं घेणार आहोत। तर ड्रॉइंगची अमाउंट किती आहे 20,000 रुपये। हे कोणाची करणची आहे तर 20,000 आणि ह्याची किती अमाउंट आहे किरणची 15,000 रुपये ही अमाउंट आहे। नेक्स्ट आहे पुढे बघा
काय सांगितलंय इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड ॲट 12% म्हणलंय. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती सांगितलंय 12% सांगितलेलं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशावर काढतो आपण जे पार्टनरांचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन असतं बिझनेस सुरू करत असताना त्या कॅपिटलची अमाऊंट काय असते आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढलं जातं. तर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन किती आहे 5 लाख करणचं आणि 5 लाख किरणचं आहे. ह्या 5 लाखावरती काय असणार की आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स काढणार आहोत आणि ते कुठे येतं पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेतो बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर किती येणार आहे बघा 5 लाखावरती किती 12% आपण काढणार आहोत. किती येतं 60,000 रुपये काय असणार की इंटरेस्ट ऑन कॅपिटल येणार आहे. 60,000 आणि 60,000 कसं काढतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. जर 5 लाख रुपये अमाउंट असेल तर इंटू 12/100 12/100 केलं तर ते 60,000 रुपये अमाउंट मला बघायला मिळणार आहे. थोड्या वेळाने इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सुद्धा आहे 3% सांगितलेला आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सुद्धा सांगितलेला 3%. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ते 3% आहे. ही कशावर काढणार आहोत आपण जी ड्रॉइंगची अमाउंट्स आहे त्या अमाउंट आपण काय करतो 3% हे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण काढणार आहोत. तर काल तुम्हाला एक नेम सांगितलेला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वरती की जे काय टक्केवारी असेल ही टक्केवारी जरी तरी प्रत्येक वर्षी म्हटलं असेल तर आपण हे असणार की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काढत असताना आपण 12 महिन्याचं न काढता आपण 6 महिन्याचा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करायचा आहे. कारण की तसं 1932 जे पार्टनरशिप ऍक्ट आहे त्यामध्ये त्यांनी तसं प्रोव्हिजन्स सांगितलेलं आहे की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण 6 मंथ्स आपण चार्ज करायचा आहे. तर आपण इथं 3% आपण ड्रॉइंगची अमाउंट काढत असताना आपण 6 महिन्याचा अमाउंट फक्त इथं दाखवायचा आहे. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स मध्ये बघा पुढे डेबिट येणार आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स च्या वाटणं आपण 20,000 अमाउंट आहे कोणाची करंटची किती 3% येतं 20,000 वर 3% म्हणजे किती येतं की 600 रुपये येतं. पण आपण इथं 3 महिन्यासाठी येणार आपण सॉरी 6 महिन्यासाठी येणार आपण इथं 300 रुपये अमाउंट इथं घेणार आहोत. किती 300 रुपीज अमाउंट येतं 300 रुपये अमाउंट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 20,000 वरती 3% ना 6 महिन्याची अमाउंट येणार आहे करंटची. किरणची किती येणार आहे की इथं 6 महिन्याची अमाउंट जी असेल 15,000 वरती 3% ना किती येतं 225 रुपये आपण 6 महिन्याची अमाउंट इथं येणार आहे. ही इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. पुढं काय सांगितलं बघा त्यांनी करंट इज एंटाइटल्ड टू गेट अ सॅलरी ₹1,800 पर मंथ. म्हणजे करंट जो पार्टनर आहे तो पार्टनर का असणार की तो पार्टनरशिप बिझनेस करून प्रत्येक महिन्याला सॅलरी घेतो किती 1,800 रुपये ही पर मंथची सॅलरी आहे. तर पुढे येणार आपण ते करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय सॅलरी. तर कुणाच्या कॉलम मध्ये येणार आहे की करंटच्या कॉलम मध्ये 1,800 × 12 म्हणजे किती येतं 21,600 रुपये अमाउंट येणार आहे ज्याची सॅलरीची आणि किरणला डॅश येणार आहे. त्यानंतर आहे किरण जो आहे त्याला कमिशन्स मिळणार आहे किती 5% कमिशन्स हे नेट सेल्स वरती मिळणार आहे. तर सेलची जी अमाउंट आहे ती पुढे सांगितलं किती 2,50,000 रुपये आहे. तर 2,50,000 वरती काय असणार की किरणला कमिशन किती मिळणार आहे हे 5% कमिशन्स मिळणार आहे. तर अमाउंट किती आहे बाय कमिशन डॅश पहिला कॉलम. तर किती टक्के सांगितलेलं आहे 5% 2,50,000 वरती किती 12,500 रुपये अमाउंट येणार आहे. जी कमिशन कशावरती काढलं आपण सेलची अमाउंट जी आहे किती 2,50,000 वरती 5% ना 12,500 रुपये येणार आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की प्रॉफिट किती आहे. प्रॉफिटची अमाउंट आहे किती 60,000 रुपये सांगितलेला आहे. म्हणजे प्रॉफिट कुठे घेतो आपण इथं क्रेडिट साइडला घेतलं जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जी अमाउंट किती आहे 60,000 रुपये आहे. पण ही 60,000 रुपये जे आपण करंट आणि क्रेडिट मध्ये आपण डिस्ट्रीब्युशन करायचं आहे त्या रेशोचं कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्या प्रॉब्लेम मध्ये नाही आहे. तर एक पार्टनरशिप फर्मचा नियम आहे 1932 च्या प्रमाणे जो ऍक्ट आहे, जर प्रॉफिट शेअरिंग रेशो एक्झाम्पल मध्ये सांगितलं नसेल तर आपण काय करतो रेशोज हा इक्वल घेतला जातो. किती येणार आहे इक्वल म्हणजे 60,000 चा इक्वल म्हणजे 30,000 आणि 30,000 रुपये अमाउंट इथं आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने काय असणार की हा प्रॉफिटचा डिस्ट्रीब्युशन आपण केलेला आहे 30,000 आणि 30,000. तर अशा पद्धतीने काय असणार की आपण सर्व जे प्रॉब्लेम मधलं माहिती आहे ते सर्व इन्फॉर्मेशन आपण इथं ह्या दोन्ही अकाउंट्स मध्ये आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत अकाउंट्स क्लोज करायचं आहे. क्लोज करत असताना पहिला अकाउंट क्लोज करणार आपण कुठला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना जी अमाउंट आहे ती फक्त क्रेडिट साइडला आहे किती 5 लाख रुपये आणि 5 लाख रुपये ही क्रेडिटला अमाउंट आहे आणि तीच अमाउंट आहे ना डेबिटला सुद्धा येणार आहे. तर हे दोन्ही साइडची अमाउंट आपण इथं येणार टू बॅलन्स कॅरीड ऑन असं इथं लिहिणार आहोत. टू बॅलन्स कॅरीड ऑन किती 5 लाख रुपये आणि 5 लाख रुपये असा अमाउंट इथं येणार. म्हणजे हे क्लोजिंग काय असणार की कॅपिटल बॅलन्सेस आहे आणि हे आपण कुठे घेतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण घेणार आहोत. त्यानंतर आपण जे पुढचं अकाउंट क्लोज करणार आहोत ते कुठला पार्टनर्स करंट अकाउंट. तर पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये कुठल्या साइडला अमाउंट जास्त आहे बघा क्रेडिट साइडला अमाउंट जास्त आहे. किती येतं बेरीज वा 60,000 या सगळ्याची बेरीज 1 लाख किती येणार आहे 11,600 रुपये अमाउंट येणार आहे. त्याचप्रमाणे 1,02,500 रुपये ही जी अमाउंट येणार आहे. त्याचप्रमाणे इथं डेबिटला पण सेम घेणार आहोत आपण 1,02,500 1,11,600 अशा पद्धतीने असणार की हे दोन्ही साइडची आपण बेरीज करून घेतलेला आहे. आता ह्या बेरीज मध्ये आपण फरक काढणार आहोत. आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन फरक किती येतो 1,11,600 मधून आपण किती वजा करायचे की 20,000 आणि 300 अमाउंट आपण वजा करायचे आहे. तर आन्सर किती येतो 91,300 रुपये हा फरक येतो. कसा येतो 1,11,600 वजा 20,000 आणि वजा 300 रुपये हे दोन अमाउंट मायनस केल्यानंतर फरक किती येतो 91,300 रुपये येतो. 91,300 रुपीज हा आन्सर येतो क्लोजिंग करंट अकाउंट बॅलन्स. त्यानंतर दुसरा आहे 1,02,500 क्रेडिटला काय असणार की अमाउंट आहे त्यातनं आपण किती मायनस केलं 15,000 आणि 225 मायनस केला किती येतं आन्सर त्याचा जो येणार आहे 87,000 किती येणार आहे 275 हा आन्सर त्याचा येणार आहे. तर अशा पद्धतीने काय असतं की हा क्लोजिंग बॅलन्स करंट अकाउंटचे असणार आहे की आपण कुठे घेणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेणार आहोत. कारण की हे कुठले बॅलन्सेस आहेत डेबिट बॅलन्सेस आहेत त्यामुळे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण घेतो. जर हे बॅलन्स ह्या साइडला आले असते तर आपण बॅलन्स शीटच्या असेटला आपण करंट अकाउंटचं बॅलन्स आपण घेतो. तर अशा पद्धतीने काय असणार की हा एक्झाम्पल्स आपण इथं सॉल्व्ह केलेला आहे. दोन अकाउंट्स इथं काढलेले आहेत. त्या दोन अकाउंट्स मधून काय असणार की हे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले. तर अशा पद्धतीने काय असेल की हा फिक्स्ड कॅपिटल मेथड्स आहे की त्यामध्ये आपण दोन अकाउंट काढतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट काढलं जातं. हे विद्यार्थ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण पार्ट हे कुठला जे सेकंड मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड्स हे उद्या आपण त्याची दोन एक्झाम्पल्स आपण उद्या घेणार आहोत एकाच लेक्चर मध्ये. तर हे विद्यार्थी काय असणार की हा एक्झाम्पल्स आज जे आपण सॉल्व्ह केलेला आहे हे नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचं
जे फोटो असेल ते काय असणार की ग्रुपला पाठवायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा आजचा लेक्चर आहे. तर आपण एकदा एक नेक्स्ट किंवा त्या पुढच्या लेक्चरला आपण काय असणार की आपण जी मेन एक्झाम्पल्स आहेत कुठले पार्टनरशिप फायनल अकाउंटचे ते आपण सुरू करायचं आहे. तर सर्व विद्यार्थी काय असणार की जे तुम्हाला सांगितलं जाणार आहे हे होमवर्क काय असेल की तुम्ही रोज काय असणार कंपल्सरी करणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही केला नाही तर काय असणार की तुमचे प्रॉब्लेम्स की मागे राहणार आहेत आणि ते टॉपिक पुढे जाईल तसं तुम्ही मागेच राहत जाणार. तेव्हा रोज प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ही तुमची जबाबदारी असणार आहे. तर अशा पद्धतीने हा लेक्चर्स आहे. थँक्यू व्हेरी मच.